चला दोस्तावर आयुष्यावर बोलू काय, जरा चुकीचे जरा बरोबर. वा. निवडणूक लढवावी किंवा निवडणूक जिंकून आपण नगरसेवक व्हावं किंवा कुठल्या लोकप्रतिनिधी असं कधी वाटलंच नाही. मी ज्यावेळेस माझ्या मित्रांमध्ये जातो, ज्यावेळेस माझ्या जुन्या मित्रांमध्ये जातो, तालमीतल्या मित्रांमध्ये जातो, मंडळातल्या, तर तिथं मी आमदार नसतो. मला थंडाई करता येते? येते. सांगा ना, एक रेसिपी द्या ना थंडाईची. पण संघटना बांधणं किंवा संघटना कशी टिकवणं याचं खरं नॉलेज तर तालमीतच आहे. प्रोफाईल बघत होतो, दादांची मुलाखत घ्यायची, तर मला आणखी एक खेळ समोर आला, तो बैलगाडा शर्यत. माझ्या आईकडे 10 पैसे असते. ज्या बसस्टॉपवरनं माझं तिकीट 10 पैसे येईल त्या बसस्टॉपपर्यंत मला चालत नाही. तुझं बरोबरच्यांचं तर पण तू वाईट करायचं नाही आणि तुझ्या विरोधात आहेत त्यांचं पण वाईट करायचं नाही. तुला परमेश्वर सगळं देईल म्हणजे. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत महेशदादा लांडगे. महेशदादांची ओळख वेगळी करून द्यायची गरज नाही, अनेकांना माहिती असेल, पण तरी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना ओळख व्हावी म्हणून भोसरीतून निवडून आलेले महेशदादा आता सध्या आमदार आहेत आणि मित्र म्हणेमध्ये पहिल्यांदाच एक राजकीय व्यक्तिमत्व आलेलं आहे. आता दादा, तुम्हाला प्रश्न पडेल की राजकीय व्यक्तिमत्व तुम्हीच कसं काय पहिल्यांदा? तर आम्ही जेव्हा एक लाईव्ह सेशन केलं होतं यूट्यूबचं, मी केलं होतं, आणि तेव्हा मला असं काही लोकांनी सांगितलं होतं की राजकीय व्यक्ती का नाहीत तुमच्याकडे. पण मग असा विचार झाला की राजकीय व्यक्ती का नाही, कारण हा काही पॉलिटिकल प्लॅटफॉर्म नाही. पण मग दुसरा विचार असाही झाला की जसे आपण डॉक्टरना बोलवतो, सोशल वर्करना बोलवतो किंवा पोलिसांना बोलवतो, त्यांची एक स्टोरी असते, तशीच नेत्याची पण एक स्टोरी असते, राजकीय व्यक्तीची पण एक स्टोरी असते. उदाहरणार्थ, आपल्या सगळ्यांना एखादा आमदार एक आमदार म्हणून माहीत असतो, पण त्यांची वाटचाल कशी झाली, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, ते एकदम आमदार म्हणून आले नाहीत, पण त्यांचा पण स्ट्रगल असतो. तर दादा, तुमच्याबद्दल कुतूहल आहेच आणि म्हणून तुम्ही आहात. मला अतिशय आनंद वाटतो की तुम्ही वेळ दिलात. तुमचे खरंच स्वागत करतो मी. मित्रमणेमध्ये आम्ही पाहुण्यांचं स्वागत एक छोटीशी भेटवस्तू देऊन करतो, ती आम्ही देतो आणि मग आपण सुरू करूया बोलायला. पुणे कॉटन कंपनीकडनं ही एक छोटीशी भेट. धन्यवाद. आणि अश्मन पेबल्स तर्फे हा एक छोटासा हँडमेड पेंटेड दिवा आहे, जो तुम्हाला आवडेल, नंतर तुम्ही पहा. तर ही आमच्याकडनं भेट. सुरुवात करूया. जी जरूर. तुमच्यातली सगळ्यात लक्षवेधी गोष्ट मला अशी वाटली की तुम्ही तर आमदार म्हणून आहातच, पण त्याही पलीकडं तुम्ही राजकारण करता करता खेळही जपलेला आहे. जी. कुस्ती जपलेली आहे. फाउंडेशन मार्फत तुम्ही काम मोठं करताय. तुमचा जेव्हा बायोडाटा मी वाचला तेव्हा महेशदादा शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत, घरी कुस्तीची मोठी परंपरा आहे आणि त्यातून मग राजकारणात तुम्ही कशाला आपण बोलूच. पहिला बेसिक प्रश्न मला हाच वाटतो की कुस्तीचं बाळकडू प्यायलेला एक मल्ल राजकारणात कसा काय जातो, त्याची सुरुवात कुठून झाली? हे पहिलं आपलं धन्यवाद. शक्यतो मी आजपर्यंत जेवढ्याही प्रश्न विचारले किंवा मुलाखती घेतल्या त्या सगळ्या राजकीयच होत्या, म्हणजे राजकीयच प्रश्न असायचे. पण खरंच तुमचं धन्यवाद देतो की आज तुम्ही मला थोडंसं वेगळ्या कार्यक्रमाला बोलवलं थोडंसं, त्यामुळं मला फार थोडीशी उत्सुकता आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे तुमच्या टीमचं धन्यवाद. माझ्या परिवाराबद्दल आपण इकडं माहिती असेलच, पण माझ्या परिवाराबद्दल सुरुवात म्हणजे माझं शेतकरी कुटुंब. आमचे आजोबा, 4 भाऊ, 2 बहिणी, असा परिवार आजोबांचा आमच्या. आणि वडील नंतर याचे कंपनीमध्ये कामाला लागले. आमचे मोठे चुलते ऑल इंडिया रेसलिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष होते, स्टेट रेसलिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी होते. त्यानंतर आमचे दोन्ही चुलते बाकी एक शेती करता करता एक देवरूर कंपनीत कामाला लागले, एक PCMT मध्ये कामाला लागले. मोठे चुलते प्रोफेसर म्हणून शाहू कॉलेजला होते पर्वतीला. जागा भरपूर होती आजोबांच्या वेळेस, पण त्यानंतर CME, त्यानंतर प्राधिकरण, MIDC अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आमची वडिलोपार्जित सगळी जागा गेली. अच्छा. त्यामुळे या सगळ्यांना नोकऱ्या कराव्या लागल्या. पण तुमची जागा किती होती आधी?
आमचे वडील आणि आजोबा सांगायचे चुलते सगळे की 125 एकर जागा होती आणि आजोबा एकटेच होते आमचे. 125 एकरच्या जवळपास जागा होती 100. आणि नंतर उरली किती? नंतर आता राहायचं घर आणि एक 27-28 गुंठे. त्यामुळे नोकरी करायला लागली. त्यामुळे सगळे नोकरीला आणि घरचे परिस्थिती त्यानंतर जागा गेल्यानंतर प्रतिकूल झाली ती सगळी. हो. त्यानंतर वडील एचएला कामाला लागले, एचे हिंदुस्तान अँटिबायोटिक्सला. त्यानंतर आमचं शिक्षण वडिलांनी हिंदुस्तान अँटिबायोटिक्समध्ये, आम्ही 3 भाऊ त्या ठिकाणी हे लागलो. पण मूळ जो आमचा शेतकरी व शेती याच्याबरोबर आमची आवड आमच्या परिवाराची होती कुस्ती क्षेत्राबद्दल. करेक्ट. आणि त्या कुस्ती क्षेत्राबद्दल आवड असल्यामुळं चुलते त्या क्षेत्रात काम करत होते, वडिलांचे बाळकडू तेच होते, आजोबांचे तेच बाळकडू होते. आणि ते आमची पारंपरिक हा एक शेतीबरोबर कुस्तीची परंपरा आमच्या कुटुंबाला आहे. त्यामुळं कुस्तीची विशेष आवड असल्यामुळं मलाही तालमीत जावं लागलं. पण तुम्ही लहानपणामध्ये घातलंच तुम्हाला कुस्तीत? लहानपणापासून आवड होती, म्हणजे जात होतो तालमीत. पण तसं 12वी झाल्यानंतर मूळ धडे घेण्यासाठी मी पुण्याला गेलो, जिथं आमच्या चुलत्यांनी तालीम केली, जिथं आमच्या वडिलांनी तालीम केली, कुस्तीचे धडे घेतले. तिथं त्याच तालमीत मला पाठवलं. वस्ताद विजयराव जाधव म्हणून होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला तिथं ठेवलं. घरात पहिल्यापासून तुम्ही पहा, जी घराची परंपरा असते त्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो माणसाला, जास्त आवड त्यात निर्माण होते. बरोबर. वडिलांना कधी क्रिकेटची मॅच पाहताना पाहिलं नाही पाहिलं. कधी चुलत्यांना क्रिकेटची मॅच बघताना पाहिलं नाही, फुटबॉलची मॅच बघताना पाहिलं नाही, कधी हॉकीची मॅच बघताना. पण कुस्तीवर आधारावर असलेला कुठलाही कार्यक्रम, कुस्तीच्या ह्याच्या संदर्भातला कुठलाही कार्यक्रम असला तर ते आवर्जून सगळे पाहिजे. म्हणजे ती एक आवडच मुळात ती संस्कार असते. म्हणजे असं वाटलं नाही कधी की आपण क्रिकेटर व्हावं, मोठं फुटबॉल खेळावं, कुठं काय नाही. पण असं नेहमी वाटायचं की आपण आपल्या वडिलांची, आजोबांची, चुलत्यांची परंपरा पुढं करण्यासाठी कुस्तीतच या. एकदा एक तुम्हाला मी माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो, या कुस्तीशी जोडलेला आहे. मी काही दिवसानंतर गुलशे तालमीनंतर अग्रवाल तालमीमध्ये आलो. अग्रवाल तालमीमध्ये नारायण भाऊ चोरगे होते, त्यांच्याकडनं मी कुस्तीचे धडे घेतले. त्यानंतर मग मी वडिलांच्या माध्यमातून मी कसबा बावडा कुस्ती केंद्र, शासकीय कुस्ती केंद्र, तिथं उत्तमराव पाटील सर होते प्राध्यापक, त्यांचे वस्ताद होते, एक सर्व्हिसमॅन होते. त्यांच्याकडे आमचे कुस्तीचे धडे चालू झाले. आणि आजोबा होते, आजोबांना आवड होती. आजोबा कधी विचारलं नाही की बाबा तू कुठल्या साईडला शिक्षण घेतोयस, कितवी झालायस किंवा कितवीला, अजून तुला काय पुढं काय शिकायचं, पुढं काय आहे. ते फक्त एकच, तालमीत जाऊन आला का, व्यायाम केला का, आणि थंडाई प्याला का, ह्याला दूध दिलं का, असं हेच विचार आहे वडील आणि आजोबांचे. तेच. मग एक दिवस ते तिकडं आले प्रॅक्टिस पाहायला कसबा बावड्याला. तर त्या कसबा बावड्यामध्ये सकाळी 5 वाजता सर आम्हाला प्रॅक्टिसला सुरुवात करायची. पहिले आमची प्रेझेंटी व्हायची, नंतर आमच्याकडनं प्रार्थना व्हायची आणि नंतर प्रॅक्टिस चालू व्हायची. आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा सकाळचे एकदम तिकडं आजोबा वडील भेटायला आले आणि आजोबा माझ्याबरोबरच आले आतमध्ये प्रॅक्टिस हॉलमध्ये आणि एका कोपऱ्यात खुर्ची टाकून बसले. काय व्यायाम करतो, कसा करतो हे पाहण्यासाठी. मग आमचं प्रॅक्टिस चालू झालं, हे करत होतो आणि सर आमची प्रॅक्टिस करून घेत होते. तर त्या मॅटर प्रॅक्टिस करताना माझा एक सहकारी होता, त्यांनी माझ्या आजोबांना डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं, असं रडताना पाहिलं. तर मी प्रॅक्टिस करता करता त्यांच्याजवळ जायचं म्हणून मी सरांना विचारलं, पाटील सरांना. म्हणलं सर आजोबांचं थोडेसे डोळ्यात पाणी येतं, मी विचारून येतो काय. ते म्हणले तू प्रॅक्टिस कर, मी विचारतो. मग आजोबांजवळ सर गेले, उत्तमराव पाटील सर, आणि म्हणले का डोळ्यात पाणी येते दादा तुमच्या. तर त्यांनी सरांना एक उत्तर दिलं. सरांनी काय केलं, ते आम्हाला सगळ्यांना प्रॅक्टिस करताना थांबवलं आणि मॅटवर बसवलं आणि आजोबांना बोलवलं. हे म्हणले महेशचे आजोबा. मग चुलत्यांची ओळख दिली, बाळासाहेब लांडगे यांचे वडील, यांची माझ्या वडिलांचं.
आज त्यांच्या डोळ्यात पाणी आहेत. आणि आजोबा आमची कोपरी घातलेली, धोतर घातलेलं सकाळचं तिथं बसलेले. सरांनी यांच्या डोळ्यात पाणी काय आहे तर त्याचं उत्तर दादाला देतील म्हणजे आम्ही आजोबांना दादा म्हणायचं, दादाला देतील. आणि दादा तुम्ही बोला म्हणे. दादा बोला म्हणल्यावर दादांनी सांगितलं की पोरांनो, मी पैलवान झालो, म्हणजे ते स्वतः पैलवान झाले, मी माझ्या मुलांना पैलवान केलं, आणि आज माझा नातू पैलवान झाला म्हणून मला डोळ्यात पाणी आलंय. म्हणजे ही परंपरा पाहताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यामुळं तो इतकं मला हे झालं, इमोशनल झालं. आणि आजोबांना मग आजोबांनी ज्यावेळेस तिकडे निघाले इकडे त्यावेळेस ते इतके भावनिक होते की, आणि मग त्याच्यानंतर परत माझी भेट होऊ शकली नाही, कारण मी तिकडेच होतो. तालमीचं त्या साईडला असताना एकदा रात्री फोन आला की आजोबा गेले आमच्यातनं. आणि तीच शेवटची भेट माझी तिकडे आली. त्याच्यानंतर मग मी तिकडेच होतो कॉकवाला. त्याच्यानंतर मला अक्षरशः हेच आवडलं नाही, इतकं भावनिक झालं ते मला की आजोबा मला भेटले. आणि कधीच कुणा जात नाही, पण तालमीत आले. आणि त्यांना पहिल्यापासून पंढरपूर एकादश प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जाणार, सांप्रदायिक असल्यामुळं, माळकरी असल्यामुळं ते जाणं येणं, त्यांचे ते मित्र पण येणे. आणि फक्त मला भेटायला ते कोल्हापूरला आले ते बावड्याला. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आल्यानंतर दादा मला म्हणले अजिबात तिकडं लक्ष देऊ नको, काय लागलं तर मला सांग, काळजी करू नको. वडिलांना पण सांगितलं तू त्याच्यावर लक्ष ठेव. असं सगळं झालं. आणि एक मला भेटून आल्यानंतर एक महिन्याभराच्या आत त्यांचं हे झालं. त्यामुळं त्यांचं पण मला असं वाटलं की त्यांनी खास म्हणजे त्यांचा तो दिवस ते लिहून ठेवलं, मला भेटायचं. आणि त्यांच्या डोळ्यात ते आनंदाश्रू होते, असं इतकं भावनिक होतं. पण याच्यामध्ये तुम्ही कुस्तीला लागलात, कुस्ती खेळायला लागलात, त्या पिरियडमध्ये कुस्तीगीर म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्त आनंददायी कुठली लढत होती किंवा कुठला क्षण होता की असं वाटलं की आपण कमावलंय काहीतरी? असं काही म्हणजे कधी वाटलं नाही की ते कुस्तीमध्ये हारजीत होतच राहते. आणि शेवटी जो चांगला प्रॅक्टिस करतो, जो चांगला असतो त्याला वेळ मिळत असतो. माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काय माहिती आहे, काय तालमीत गेलो ते परंपरा जपण्यासाठी गेलो किंवा काय बाकीचं सगळं. पण ज्या दिवशी माझ्या आजोबांच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं त्या दिवशी मला वाटलं की मी माझ्या परिवारासाठी किंवा माझी परंपरा जपण्यासाठी हे मला करणंच गरजेचं होतं. आणि तो खऱ्या अर्थाने मी ते डोळ्यासमोर ठेवूनच तालमीत गेलो. आणि असं कुठली कुस्ती किंवा काय कुठली लढत असं काय नाही, पण मला एक समाधान असं आहे की मी ज्या उद्देशाने तिथे गेलो त्याचं समाधान माझ्या कुटुंबाच्या, माझ्या आजोबांच्या, वडिलांच्या, चुलत्यांच्या, आईच्या, चुलत्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर होतं. त्यामुळे ते मला. तुम्ही त्या काळी जेव्हा आजोबांनी तुम्हाला हे तुमचं इमोशनल कनेक्ट झाला, तुम्ही अगदी यंग होता, पुढे कुस्ती आता करायची आपण, कारण तुम्हाला मोटिवेशन मिळालं असेल की आता आपल्या फॅमिलीचीच पुढचं गादी आपण चालवतोय. असं सगळं असताना राजकारणाकडे म्हणजे काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसकडे कसं काय, म्हणजे तिकडं कसं काय जायला लागलं तुम्ही? काय झालं, राजकारण तर समाजा मुळात विषयच नाही. त्यावेळेस कलमाडी साहेब काँग्रेसचे पुण्यामध्ये हे होते. आणि मला वाटतं ते रेल्वे मंत्री होते त्यावेळेस. आणि आमच्या चुलत्यांची इच्छा असायची की आपले कोणतरी असावं राजकारणामध्ये. मला त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं, सहभागी केलं संघटनेमध्ये. पण संघटना बांधणं किंवा संघटना कशी टिकवणं याचं खरं नॉलेज तर तालमीतच आलं. अच्छा. हो, कारण आम्ही तालमीत राहत होतो. एक हॉस्टेलसारखं असतं, फक्त हॉस्टेलला थोडंसं मेस असते, हॉस्टेलमध्ये थोडंसं राहणीमान जरा हे असतं. आमचं म्हणजे स्वयंपाक आम्ही करणं, आमचीच सगळं आम्ही करणं, आणि स्वयंपाक स्टोववर करणं, रॉकेल स्वतः आणणं, भाजी स्वतः आणणं, आपण स्वतः सगळं करणं, थंडाई आपण स्वतः आणणं. आणि आम्ही सगळे जे एकत्र राहत होतो ते वेगवेगळ्या जिल्ह्यातले, वेगवेगळ्या तालुक्यातले, वेगवेगळ्या गावातील लोक होते. आणि मग त्यांच्यामध्ये राहता राहता आजसुद्धा, म्हणजे आज आम्ही 50च्या जवळ आलो होतो मी जवळजवळ, तर आजसुद्धा आमची मैत्री तेवढी टिकून आहे. म्हणजे आम्ही एकमेकाच्या सुखदुःखात आज पण जातो. आणि मग ते संघटना किंवा एकत्र राहणं, एकत्र राहण्यासाठी काय त्याग करावा लागतो
किंवा काय आपल्याला काय पाहिजे, sacrifice होतं, काय काळजी काय घ्यायला लागते, काळजी काय sacrifice घ्यावं काय लागतं, घ्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कळाल्या. त्याच्यानंतर गणपती मंडळात काम करत होतो. गणपती मंडळामध्ये काम करत असताना आत्ता जर समजा मंडळातले कार्यकर्ते म्हणजे सगळेच नसतील, पण काय काय आता भरपूर पाहतो मी, डायरेक्ट मंडपवाल्याला काम देतात आणि मग ते काम ते करत त्यांच्याकडनं करून घेतात. पहिलं तसं नव्हतं. रात्रभर जागायचं, रात्रभर दर घ्यायचे, खड्डे खंदायचे, खांब रवायचे, ते बांधायचे, पत्रे लावायचे आणि रात्रभर सगळी मंडळाची टीम जागी असायची. बरोबर आहे. होय. त्यामुळे ते गणपती उत्सव म्हणजे तो असं वाटायचं की ते एक मंडळाचं फार मोठं काम आहे आणि त्यामुळे ते सगळे एकत्र राहायचे. मग त्याच्यात सुद्धा संघटना कशी आपण वाढवू शकतो, संघटनात कसं काम करू शकतो, टिकू शकतो, हे त्याच्यातलं आम्हाला धडे मिळाले. आणि साहजिकच याचा फायदा मला पुढं अशा माध्यमातून येईल राजकारणाच्या, हे मला कधी वाटलं. आजसुद्धा मी आमदार म्हणून जरी असलो तरी मी ज्यावेळेस माझ्या मित्रांमध्ये जातो, ज्यावेळेस माझ्या जुन्या मित्रांमध्ये जातो, तालमीतल्या मित्रांमध्ये जातो, मंडळातल्या, तर तिथं मी आमदार नसतो, तिथं मी तो जुनाच त्यांचा सहकारी असतो. मला ह्या सगळ्या गोष्टीचा राजकीय किंवा या सामाजिक जीवनामध्ये फायदाच झाला मला. अच्छा. पण तो कधी वाटलं नव्हतं की या क्षेत्रात होईल, राजकारणात होईल. अगदी. त्यामुळं पण ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कार्यकर्ता जमतो, येतो आणि मग फॉलोअर्स तयार होतात. तर तुम्ही पण त्या संघटनेत आला आणि मग काम करायला लागला संघटनेचं. तेव्हा तुम्हाला राजकारण कसं दिसलं? म्हणजे असं वाटलं की आपण ह्याच्यात जाऊया, हे भारी आहे, आपल्याला हे जमेल? नाही, त्यावेळेस राजकारणामध्ये थोडंसं असं त्याला ग्रामीण टच होतं. म्हणजे किती सालची गोष्ट आहे? 1997 98ची गोष्ट आहे. त्यावेळेची गोष्ट. त्यावेळेस प्राध्यापक रामकृष्ण मोरे सर, त्यावेळेस मला इथं संधी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करण्याची मिळाली. निवडणूक लढवावी किंवा निवडणूक जिंकून आपण नगरसेवक व्हावं किंवा कुठल्या लोकप्रतिनिधी, असं कधी वाटलंच नाही. करेक्ट. कधीच वाटलं नाही की बाबा आपल्याला निवडणूक जिंकायची, निवडणूक लढायची म्हणून राजकारणात यायचं, असं कधीच वाटलं नाही. संघटनात्मक काम करायचं आणि सगळे संघटनात्मक काम करण्याची आवड. मी पहिलं सांगितलं, मला जिथं जास्त लोक कार्यकर्ते सहकाऱ्यांबरोबर राहता येतं ना, तिथं मला जास्त आवडतं. आज पण मला एकटं राहिलं तर मला करमणारच नाही. एकटं जर कुठं बसलो तर मला करमणारच नाही. म्हणजे काही असं असतं की एखाद्याला वाटतं की मेडिटेशन करावं, शांत जाऊन बसा, एकटं थांबायचं. तर तसं मी थांबूच शकत नाही. बरं. म्हणजे मी एकटा राहिलो तर कदाचित मला माझे वेगळंच काहीतरी. एक मला फार तुमच्याकडे बघून एक बेसिक प्रश्न पडतो, म्हणजे की खेळाची मानसिकता वेगळी असते. डाव टाकला जातो, तुम्ही डाव खेळता, जिंकता किंवा हारता, विषय संपतो. राजकारण तसं नाही आहे. राजकारणात डाव कोणतरी एक पडतो, बोलाचाली कुठली तरी तिसरीच होती, मागून काहीतरी चौथंच घडतंय आणि जिंकतो कोणीतरी डाव न खेळलेलाच. हे एक खेळाडू म्हणून कसं तुम्ही मॅनेज करता, किंवा कसं तुम्हाला त्रास झाला नाही या गोष्टीचा? त्रास भरपूर होतो. कधी कधी अशा त्रासामुळे असं वाटतं की आपण उगाच जो प्रामाणिक काम करतो ना, तो त्रास होतोच ना. आता साहजिक आहे, याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं, कुस्तीमध्ये समोरासमोर डाव होतात. बरोबर. ह्याच्यामध्ये समोरासमोर डाव होत नाही. बरोबर. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्याला कुणाबरोबर कुस्ती खेळायचं. कुस्तीमध्ये आपल्याला कळतं की आपला समोरचा विरोधक आणि समोरचा विरोधक आपल्यावर डाव करताना आपल्याकडे प्रतिडाव सुद्धा असतात. करेक्ट. पण याच्यामधले डावही कळत नाही. अगदी. याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतं, महत्त्वाकांक्षा. राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षेसाठी काही पण. बरं. महत्त्वाकांक्षा एकच की मला त्या पदावर जायचं. मग त्याच्यासाठी काही पण, म्हणजे त्याच्यामध्ये कूटनीती आली तुमच्या, त्याच्यामध्ये तुम्ही काही पण हे करू शकता महत्त्वाकांक्षेसाठी. म्हणजे इतके लेवल काही पण. अरे निवडून येण्यासाठी सामदाम दंडभेद हा तर आपण काय पण बोलतो, पण कळतच नाही आपण समोरच्याला. म्हणजे या राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा मुळे किंवा त्या पदावर जाण्यामुळं समाजाचं, मैत्रीचं किंवा नात्याचं किंवा गावकीचं किंवा आपल्या भावकीचं किती मोठं नुकसान करतो हे पण लक्षात येत नाही. मी आजपर्यंत माझ्या मागच्या राजकीय आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मी असं कुठलं काम केलं नाही की ज्याच्यामुळं
माझा स्वार्थ साधण्यासाठी, माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी गावामध्ये संभ्रम तयार करेल, माझ्या भावकीमध्ये संभ्रम तयार करेल, माझ्या नातेवाईकामध्ये त्यांच्यात अंतर निर्माण होईल, गावागावात दर निर्माण, असं कधीच केलं नाही. म्हणजे माझा तो पहिल्यापासून स्वभाव आहे. आणि मला त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो की जी लोक त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता, त्यांचा स्वार्थ पूर्ण करण्याकरता अक्षरशः मैत्रीचं नातं कसं तुटेल, रक्ताची नाती कशी तुटतील, गाव कसं तुटेल, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत असतात. पण माझं तसं नसतं. मी नेहमी हा विचार करतो, माझी महत्त्वाकांक्षा ही नंतर, पहिली माझी मैत्री, पहिलं माझं नातं, पहिलं माझं गाव, पहिली माझी सहकारी, हे मी पाहतो पहिलं. आणि त्यामुळं ते सगळं टिकण्यासाठी माझी महत्त्वाकांक्षेला मी नंतर महत्त्व देतो. माझी महत्त्वाकांक्षासाठी मी हे माझं जे रचलेलं संघटनात्मक काम, ते कधीच वाटलं. तुमची महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती, तुम्हाला वाटलं पण नव्हतं की मी निवडणूक लढवेन? कधीच नाही, कधीच. पण आणि आज पण मी हेच धरून चाललो. तुम्ही पहा, राजकारणामध्ये तुम्ही आत्ता मग अशी म्हटलं, काही घडू शकतं, कोण काय कोणाच्या जवळ येऊ शकतो, काही करू शकतो, काय होऊ शकतं. पण हे बाकीच्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुणाबद्दलही बोलताना किंवा आपला स्वार्थ आहे म्हणून आपण टोकाचं काही वागणं, कदाचित त्याच्यामुळं नुकसान भरपूर होणार आहे. कदाचित उद्या वाटलं आपण एकमेकाच्या जवळ यायचं तर ती कटुता आपण कमी करू शकणार नाही, इतकं टोकाचा विरोध होतो. आणि मग आताच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल तर, म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की आजपर्यंत मी राजकीय स्वरूपाची ही दिलेली आहे सगळीकडे, पण मुलाखती दिलेली, पण आज फक्त माझ्या स्वतःचे काय विचार त्याच्यासाठी मी आणि नेहमी मला विचारताना नेहमी एखाद्या मुलाखतीमध्ये मला प्रश्नही असतात, तुमच्या असे आरोप करतात, तुमच्यावर अमुक करतात, तुमच्यावर तमुक करतात. साहजिक ते त्याच्यामागं त्यांच्या महत्त्वाकांक्षा आपल्याला असतात, जे आरोप करतात त्यांच्या. मी नेहमी प्रश्न आणि त्या प्रश्नावर काम करायचं, आपल्याला समस्या आणि त्या समस्यावर काम करायचं मतदारसंघातल्या. आणि हाच कदाचित कधी कधी असं वाटतं हे सगळं सरळ आणि प्रामाणिक करत असताना असं काही चुकीचं घडलं की ज्याच्यामुळं जे आपण टिकवलंय आणि ते टिकवत असताना समोरचा माणूस स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी याचा विचारच करत नाही. आणि मग कधी कधी असं वाटतं आपण हे सोडावं, लांब थांबावं आणि गप्प बसावं. वाटतं खरंच वाटतं. आणि त्याच्यामागचं कारणच हे आहे की मी सांगितलं तुम्हाला, माझा स्वार्थ, माझी महत्त्वाकांक्षेसाठी काही पण करायला लोक तयार असतात समोरचे, आणि त्याच्यामध्ये होणारं नुकसान याचा विचार करत नाही. आज आत्ता आणि आत्ता मला आत्ताच पाहिजे, त्याच्यामुळे उद्या काय त्याचे दुष्परिणाम होतील, किंवा आज आपण समजा त्याच्यामध्ये समोरच्याच्या महत्त्वाकांक्षा असतील, त्या महत्त्वाकांक्षेमध्ये जर तो अपयशी झाला किंवा यशस्वी झाला, त्याच्यामधनं जी दरी निर्माण होणार आहे समाजामध्ये, गावागावामध्ये, नात्यामध्ये, मैत्रीमध्ये, याचा विचारच तो करत नाही समोरचा माणूस. मला तुम्ही आहात त्यानिमित्तानं दोन प्रश्न विचारावंसं वाटतं. राजकारणामध्ये सुद्धा दोन गोष्टी असतात निवडणुकीमध्ये, एक तर तुम्ही विजयी होता किंवा पराजित होता. तुम्ही दोन्ही चवी चाखलेल्या आहेत, आता तुम्ही विजयीच आहात. तर अशा कुठल्याही उमेदवाराला जेव्हा तो असा पराजित होतो तेव्हा काय भावना असते एक, आणि दुसरी भावना जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा काय भावना असते? माणूस पराजित झाला, अपयश आलं तर त्यांनी माझा म्हणजे मी नेहमी हा विचार केला, मी ज्यावेळेस मला अपयश आलं त्यावेळेस मी असं कुणा आरोप ठेवला नाही मी याच्यामुळं मला अपयश आलं, त्याच्यामुळं अपयश आलं, किंवा त्याच्यामुळं मला मतदान नाही झालं. मी तसा विचार केला नाही आणि मी तसं करत पण नाही आज पण. मी नेहमी माझ्यातले काय चुकीचे माझं काय चुकलं याच्यावर मी आत्मपरीक्षण करतो. साहजिक एक उदाहरण तुम्हाला म्हणजे सगळ्यांना पटेल असंच मी देत असतो. आपण एखाद्या परीक्षेमध्ये नापास झालो तर आपण एकतर अभ्यास कमी केलेला असतो किंवा आपलं लक्ष नसतं अभ्यासावर, बरोबर. त्यामुळं आपल्याला ते नापास किंवा आपण फेल होत असतो. तसंच हे राजकारणामध्ये सुद्धा मी विचार करणारा माणूस आहे. सातत्य असलं पाहिजे. मी पैलवान आहे, तुम्हाला सांगितलं, कुठलाही पैलवान अचानक पैलवान होत नाही, किंवा त्याच्या बाऊट असतात त्यावेळेस तो प्रॅक्टिस करतो आणि मग पैलवान होतो असं नाही. सातत्य ज्या पैलवानाकडे असतं
म्हणजे कंटिन्यू जो व्यायाम करत असतो, कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये जो असतो, कंटिन्यू जो टचमध्ये असतो ना, तो त्याला कधीही लढायला हवा. तो लढणार आणि तो त्याला त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःचा आत्मविश्वास सांगणार की मी 100% ही कुस्ती जिंकणार, 100%. बघा, कुठलाही स्कॉलर विद्यार्थी, कुठलाही वर्गातला हुशार विद्यार्थी, ह्याला कॉन्फिडन्स असतो मी वर्षभर अभ्यास केला आहे, त्यामुळं मी 100% पास होणार. तसं राजकारणामध्ये माझी भूमिका होती. मी 365 दिवस 5 वर्षे मी लोकांचं काम केलं आहे, लोकांबरोबर राहिलो आहे, लोकांची हे केलं आहे, त्यामुळे मी 100% लोक मला पसंती देतील. जर आपण अपयशी झालो तर ह्या गोष्टीचा विचार करायचा. आणि जर यश भेटलं, आपल्याला यश आलं, समजा आता तुम्ही पाहता, तुम्ही जसं म्हणणार मी आमदार, तर ती संधी जी मिळाली आहे, जो माणूस आपण अपयश आल्याच्या कारण विमास करतो, त्याच्या संदर्भामध्ये आत्मपरीक्षण करतो, तो निवडून आल्यावर पण हेच परीक्षण करत असतो की मला लोकांनी संधी का दिली. असं करत असतो मी करतो. मग मी तुम्हाला सांगतो ना, याच्यामध्ये काही लोक असतात की जे आपली स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी, स्वार्थासाठी काही पण करतात. काही पण म्हणजे काय, मी मगाशी सांगितलं तसं कुठल्याही लेवलला जाणार. आणि काही लोक निवडून आल्यानंतर मला निवडून दिल्यामागचं कारण काय, संधी मला का दिली लोकांनी, समोरच्याला नाकारलं काय ह्याच्यावर, किंवा समोरच्या चुका होत्या म्हणून नाही, माझ्याकडनं काय अपेक्षा, माझ्याकडनं काय अपेक्षा, तेव्हा पूर्ण करण्यासाठी मला लोकांनी निवडलं आणि म्हणून मी त्याच्यावर बघतो. दादा, तुम्ही ना मगाशी बोलतो बोला की कुस्ती खेळताना तुम्हाला संघटन कौशल्य कळलं, शरीर साधना तुम्ही केली वगैरे वगैरे, त्या कुस्तीचा एक भाग असतो तो. तसं राजकारण एक क्षेत्रच आहे. राजकारणात आल्यानंतर, इतकी वर्ष राजकारण खेळल्यानंतर तुमच्यात काय बदल झाला असं वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत काय बदल, काय नाही, काहीच नाही. तुम्ही आहे तसे आहात. तुम्ही माझ्या मित्रांना विचारा, जुन्या म्हणजे 30-40 वर्षापूर्वीच्या मित्रांना विचारा, मला वाटत नाही माझ्यात काय बदल झाला म्हणून. हा, थोडंसं म्हणजे कपडे विपडे वापरण्यामध्ये थोडंसं ते चेंज दिसेल तुम्हाला, पण असं काही चेंज नाही आलं मला. मी आज सुद्धा, तुम्ही माझ्या जुन्या मित्रांना विचारा की आमदार म्हणून तुम्हाला कधी महेश लांडगे असं वाटलं का कधी? आज सुद्धा मग कोण तांबडपत्र घेऊन आलेलं नाही की कायमस्वरूपी हाच. मी हा विचार करणारा माणूस आहे. कधी ना कधी आपल्या या पोस्टवर कोण ना कोण माणूस येणार आहे, या पदावर कोण ना कोण लोकप्रतिनिधी येणार आहे, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला जो बेस आपण सोडला तर नंतर आपण ज्यावेळेस त्या पदावर नसू ना, त्यावेळेस तो बेस आपल्याला आठवतो आणि मग बेस आपल्यापासून लांब गेलेला असतो. करेक्ट. आणि माझा बेस काय, माझी संघटना, माझ्याबरोबर राहणारे माझे मित्र, माझ्यावर राहणारे माझे सगळे नातेवाईक, सगळे माझे गावातले सहकारी, सगळे माझे जे काय जुने तालमीतले मित्र, मग हे माझा बेस आहे. ते त्यांच्याशिवाय मला असं वाटतच नाही की मी आज म्हणजे या पदावर आलो म्हणून मी त्यांना सोडून जाणं किंवा त्यांना विसरणं हे योग्य नाही. हे जो विचार आहे तुमचा की बेस आपण सांभाळला पाहिजे, हा कुठून आला? कोणी शिकवलं तुम्हाला? साहजिक घरातलंच ना. मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या घरी अटॅचमेंट कोणामुळे? अटॅचमेंट माझे आई वडिलांबरोबर भरपूर, माझे दोघा भावांबरोबर भरपूर, माझ्या पूर्ण परिवारावर माझे अटॅचमेंट. आज माझी मुलं असतील, माझे पुतणे असतील, माझी अटॅचमेंट आज पण त्यांच्याबरोबर तशीच आहे. म्हणजे इतकी अटॅचमेंट आहे की असं तुम्हाला वाटेल घरात गेल्यानंतर की कुटुंबामध्ये आम्ही एकमेकांशी फार अटॅचमेंट. माझी आई आज नाही आहे, 2 वर्ष पूर्ण होतील पुढल्या 2 महिन्यामध्ये. पण फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या आईवडिलांनी आम्हाला वाढवलं, फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये. सांगायचं झालं तर भोसरीमधनं हिंदुस्तान अँटिबायोटिक स्कूलला यायला माझं 20 पैसे तिकीट असायचं. 20 पैसे म्हणजे ते षटकोनी 20 पैसे असायचे, बरोबर. आणि जर आईकडे 10 पैसे असतील, माझ्या आईकडे 10 पैसे असतील, तर ज्या बसस्टॉपवरनं माझं तिकीट 10 पैसे येईल त्या बसस्टॉपपर्यंत मला चालत न्यायची आणि तिथून मला बसमध्ये बसवायची. मग 10 पैसे ते द्यायचे. आणि ते 10 पैसे जर कधी नसतील तर ती भोसरीतनं मला इकडं सोडायला यायची चालत, हिंदुस्तान अँटिबायोटिक्सला चालत यायची. आम्ही शाळेतनं आम्हाला तिघांना घेऊन जायचे चालत. वडील कधी कधी सायकलवर, आता कामाला यायचे इकडे सायकलवर, वडील कधी कधी सोडायचे. आणि त्यांचं त्या
आमच्याबद्दलच्या शब्दातच वर्णन करू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो आणि मला अनेक पत्रकारांनी विचारलं की तुमचे हे कोण, तर मी सांगत होतो गुरु कोण, तर मी माझ्या आईवडिलांना सांगतो. कारण त्यांची जी मी हे पाहिलेली आहे धडपड, आमचा स्ट्रगल फारच, मी मोठा होतो घरात त्यामुळे ते मी पाहिले माझ्या डोळ्यांनी. माझ्या नंतरचे 2 भाऊ आहेत, कारण मला त्यांच्यापेक्षा लवकर समजायला लागलं, त्यामुळे मला ती परिस्थिती माहिती आहे. तुम्ही आत्ता बोलता की तुम्ही अटॅचमेंट घरी आहे, कुटुंबाबरोबर आहे. तुमची जनरली आत्ताची दिनचर्या काय असते? सकाळी उठल्यावर आपलं थोडंसं व्यायाम करणं. तुम्ही तेव्हा 5 वाजता वगैरे व्यायामशाळेत जायचं, आता उठणं होतं? नाही, आता एवढं लवकर उठणं होत नाही, पण आता ज्याही वेळेस उठतो त्यावेळेस थोडा व्यायाम करतो. नंतर घरी म्हणजे हे सकाळी नाश्ता वगैरे आमचं जेवणच असतं, पण उठल्यानंतर पूजा करणं, आंघोळ करणं, पूजा करणं. आज आई नाही पण आईच्या फोटोचं दर्शन घेणं, नाही तर कंटिन्यू आई असताना सुद्धा दर्शन घ्यायचं, वडिलांचं दर्शन, पाया पडायचं, देवाच्या पाया पडायचं. आणि सकाळी ती सवय होती जेवण करायची, नाश्ता नव्हतं करत. अच्छा, डायरेक्ट जेवण ती आज पण आहे. सकाळी आज सुद्धा दूध प्यायची सवय आहे. रुटीन सकाळी तसं चालू करतो. जेवढं होतं तेवढं शक्य तेवढं लोकांच्या संपर्कात किंवा लोकांच्या कामामध्ये कसं राहू याच्यासाठी सकाळची सुरुवात करतो दिवसभर. आणि रात्रीचा टायमिंग नसतो, किती वाजता घरी पोहोचतो, लोकांना भेटत असं. माझं कसं असतं, जिथं लोक भेटतील तिथं कामं चालू करायचं आपलं. त्यांना भेटायचं, त्यांचं समाधान करायचं, प्रयत्न करायचे. शेवटी बाकीचं त्यांच्या नशिबावर आपण, पण 100% काही म्हणजे मला असं वाटतं मी ज्यांच्यासाठी प्रयत्न करतो, ज्यांच्यासाठी प्रामाणिकपणे, त्या सगळ्यांना कामाचा त्याचा फायदा होतो. कुस्ती हा फार महत्त्वाचा फॅक्टर तुमच्या जीवनामध्ये आहे, कारण तुम्ही आता पण महेशदादा फाउंडेशन, स्पोर्ट्स फाउंडेशन चालवतात, त्याच्यातून कुस्तीगीर तयार होतात, अगदी त्यांना पुरस्कारही मिळतात. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, इतक्या वर्षामध्ये कुस्ती पण बदलली आहे आणि खेळाडू पण बदलले. तुम्ही कुस्तीकडे कशा पद्धतीने पाहता? कुस्ती आणि कबड्डी हा आमचा जमिनीशी जुळलेले खेळ आहे, ज्याच्याशी आम्हाला इंटरेस्ट आहे. मी कबड्डी पण खेळलो. कबड्डी पण खेळलो. आता आमचे एक बंधू आहे अजय लांडगे म्हणून, राष्ट्रीय खेळाडू. आज आम्ही एक चांगलं संकुल बांधलं आहे आम्ही तिथं, आणि आज तोच पाहतोय सगळं. कुठे? भोसरीमध्ये. एकदम लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना तिथं शिकवतो कोच. पहिला जो हे होता कुस्तीचे धडे घेणं किंवा पहिल्या कुस्तीचे त्याचे हे वेगळं प्रॅक्टिस करण्याच्या स्टाईल वेगळ्या होत्या. आता प्रॅक्टिस करण्याचा स्टाईल वेगळा. तेव्हा माती असेल, तेव्हा माती होती, मॅट होती. आता त्यावेळेस पण मॅट होती, त्यावेळेस माती मॅट दोन्ही होती. यावेळेस आता इंटरनॅशनल स्पर्धा खेळायची झालं तर त्याला मॅटवरच खेळावं लागतं. आणि मॅटवर त्या दर्जाचं टेक्निक, त्या दर्जाचं तंत्रज्ञान त्यांना मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो आम्ही. आणि जसं आम्ही सांगितलं, त्यावेळेस आम्ही तालमीत होतो त्यावेळेस आम्ही स्वतः स्वयंपाक करायचो आणि त्यावेळेस स्टो असायचे. आणि आता मेस असतात, गॅस वगैरे वापरतात मुलं, आणि राहणीमान बदलले. त्यावेळेस आम्हाला फक्त शनिवारी आम्ही तालमीच्या बाहेर पडायचो, संध्याकाळचं शनी मंदिरात जायला पाया पडायला. नाहीतर त्यावेळेस सकाळी 5 वाजता व्यायाम चालू झाला, 7:30-8ला संपायचा. 7:30-8ला संपला की आपलं आपण स्वयंपाकाला लागायचं, थंडाई प्यायची, नाश्ता करायचा, स्वयंपाक करायचा. आम्ही तर 10 वाजता झोपायचो परत. बरोबर. सकाळी 10 वाजता तर आम्ही 10-10:30ला झोपायचो परत 3 वाजता उठायचो. परत 3 वाजता उठून तयारी करून 4 वाजता व्यायामाला सुरुवात करायची. परत 6 वाजता व्यायाम संपवायचा, 7 वाजता स्वयंपाक करायचो, 7:30-8ला परत झोपायचो. आणि पूर्ण एकाग्रतेने त्याच्यावर काम करायचं. बरोबर. आता त्यावेळेस कुस्ती 5 मिनटं, त्याच्यानंतर 2 मिनटं असे असायचे. आता 3-3 मिनटाची हे झाली आहे. 3-3 मिनटं कुस्ती फास्ट झाली. आणि थोडंसं काय म्हणतो डाएटमध्ये चेंज झाला. डाएट मध्ये वेगवेगळे हे आले. त्यावेळेस डाएट म्हणजे तूप, बदामची थंडाई किंवा फ्रुट्स. मला थंडाई करता येते. कशी करायची थंडाई? सांगा ना, एक रेसिपी द्या ना थंडाईची. काय मला जर थंडाई करायची असेल काय करायची, मी कशी करायची? बदाम
आता ते तुम्हाला पसतील तेवढं तसं असतं. बदाम घ्यायचे, खडी साखर घ्यायची, धने घ्यायचे, बडीशेप घ्यायची. केवढं घ्यायचं? जे जसं तुम्हाला हे होईल तसं. त्याच्यात खसखस पण टाकत होतो आम्ही, पण आता ते खसखस कोण वापरत नाही. असं एक करावं. खडी साखर आम्ही वापरायचो. ही साखर, बदाम, धणे, खसखस ह्याच्या एकत्र करायचं. कुंडी असायची अशी कुंडी, आणि त्या कुंडीमध्ये एक दांडा असायचा. तो पण दांडा लिंबाचा असायचा. अच्छा. लिंबाच्या फांदीचा दांडा असायचा. त्याला पण म्हणजे तो ज्यावेळेस आपण फिरू त्याचा अर्क त्याच्यात. अरे वा. हे आता सध्या ते मिक्सरवर बनवतात, पण आम्ही ते हातावर बनवतो. त्या दगडाची कुंडी असायची, त्याच्यात पहिलं बारीक करायचं आणि मग ते दंड्या एक हातवर असं फिरवायचं हे, आणि दोघं पार्टनर समोर असायचे. त्याच्यानंतर तो ती जे बारीक होऊन त्याचं जे हे व्हायचा ते एका फडक्यामध्ये घ्यायचं. फडक्यामध्ये ते ठेवायचं आणि एक शेजारी पाण्याचं भांडं ते त्यात घ्यायचं. त्यात हे घ्यायचं, भिजवायचं ते, आणि त्याचा जो रस येईल तो इकडं दुसऱ्या भांड्यात पिळायचा. आणि मग ते पूर्ण त्याचं हे झाल्यानंतर त्याच्यात दूध टाकायचं ग्लासभर, जेवढं आपल्याला लागतं तेवढं. ते म्हणजे त्याच्यात तुम्ही किती प्यायचं? तसं तर 1.5 लिटर दूध असायचं. हो, आम्ही दोघं 1.5 लिटर असायचं दूध. तो होतं म्हणजे तुम्हाला सांगतो त्यावेळेसचा डाएट आणि आत्ताच्या डाएटमध्ये फार फरक आहे. थंडाई पिळल्या ते झाल्यानंतर दूध टाकल्यानंतर मग ते प्यायची. अच्छा, तशी करतात? तशी प्यायची, पण गरम दूध गार करायचं. अच्छा. गरम दूध गार करायचं आणि मग ते दूध टाकायचं. डायरेक्ट आता काय करतात मुलं, डायरेक्ट ते पिशवीचं दूध आणतात, त्याच्यात वततात. पण ते काही मुलं असं करतात, काही मुलं असं पण करतात. पण ते जे डाएट कॉन्शियस जे आहे ना, तुम्हाला ते आता तो लिंबाचाच का बरं दांड वापरला जातो, लाकूड वापरायचं तर ते लिंबाचा ह्यानी तो अर्क सगळा त्याच्यात जाणार. हा, हे सगळं फार, आणि त्याच्यामध्ये पावित्र्य फार होतं. कुस्ती जो माणूस लंगोट बांधतो तो तितकं पावित्र्य हनुमंतरायाची पूजा करणं, आणि फार पावित्र्य पाळणारं आम्ही पाहिलेले पहिलं, फार पावित्र्य. पण आता ना, म्हणजे आता थंडाईचा विषय निघाला, व्यायामाचा विषय निघाला, फिटनेस कॉन्शियस आहात आणि तुम्ही स्वतः काम करता. विधानसभेत तुम्ही जात असाल तर तुमच्याकडनं असं कोणी फिटनेस टिप्स वगैरे मागतं का, कुठली दुसरा आमदार, की काय करायचं? कारण तुम्ही कोणाला दिलेत का टिप्स, की बाबा जरा पोट खूप सुटलं, जरा व्यायाम करा? माझं भरपूर 131 किलो वजन झालं. मी आता कमी केलं, मी 20-22 किलो कमी केलं वजन. जसं वय वाढतं तसं स्वाभाविक आहे, आपला आहार कमी करावा लागतो. ते आहार आमचा जो तालीम करतो त्याचा आहार कधी कमी होत नाही, आणि तो आहार कमी करण्यासंदर्भामध्ये मी उलट टिप्स घेतो. कधी आहार कमी करण्यासंदर्भात टिप्स घेतो. आणि ते तुपामध्ये खायचं, दूध प्यायचं, किती प्यायचं. पहिलं काय नव्हतं, मी 1-1.5 लिटर 2 लिटर दूध सहज ठेवायचं. तेव्हा तुम्ही व्यायाम करायचा? व्यायाम किती जोर मारायचा तुम्ही? किती असायचं? फार बैठका किती असायच्या? फार असायचा. ते असं सांगितलं तर लोकांना ते खरं वाटणार, अतिशयोक्ती वाटेल, पण ते फार व्यायाम असायचा, फार. या सगळ्यामध्ये मगाशी मी जो आपण प्रश्न विचारला ना, तो त्याकडे मी परत येतो. आजच्या कुस्तीपटूंकडे पाहिल्यानंतर, तुम्ही स्वतः अनेक फाउंडेशन मार्फत काम करताच आहे, ओव्हरऑल कुस्तीला प्रमोट करण्यासाठी काय करायला पाहिजे महाराष्ट्रानं असं वाटतं तुम्हाला? आपल्या महाराष्ट्रामध्ये ना तेवढं पोटेन्शियल आहे. ऑलिम्पिकला आपण मिळेल बघा. भारताला मी तुम्हाला मगाशी सांगितलं की क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला तर आपण आनंद करतो, पण या ऑलिम्पिकमध्ये जे मेडल मिळतं ते सातत्य कशात आहे? कुस्तीमध्ये आहे. भारताला पहिलं ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे पैलवान स्वर्गीय खाशाबा पैलवान नव्हते. ऑलिम्पिकला जागतिक लेवलची स्पर्धा आहे, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मागच्या 4 वर्षामध्ये पाहिलं असेल 5-6 ऑलिम्पिकमध्ये, तर तुम्हाला कुस्तीमध्ये सातत्यानं पदक बघायला मिळेल. पण मग अडचण काय? तर असं ते ग्लॅमर ज्या खेळात जास्त, ग्लॅमर त्या खेळावर जास्त लक्ष दिलं जातं. ग्लॅमर. कुस्ती हा खेळ मर्दानी खेळ आहे. हा याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट नाहीत. बरोबर आहे. क्रिकेटमध्ये बॅट आहे, हॉकीमध्ये स्टिक आहे, व्हॉलीबॉलमध्ये बॉल आहे, बरोबर, फुटबॉलमध्ये बॉल आहे. याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट तुमची हात, डाव आहे, तुमची ताकद, तुमची
सगळे काय युक्ती. डोक्यात युक्ती सगळं तुमच्या शरीरात आहे. बरोबर. आणि याच्याकडे दुर्लक्ष करणं मला वाटतं, याच्याकडे जर लक्ष दिलं ना तर जगात नाही, पण दादा लक्ष का दिलं जात नाही? पिक्चर आले त्याच्यावर, पिक्चर मधनं कुस्ती दिसली, तुम्ही सांगले ना त्याच्याबद्दलचे एक मला असं वाटतं की कुस्ती संदर्भामध्ये आता मी बऱ्याचशा ठिकाणी जातो उद्घाटनाला, क्लब्समध्ये जातो, वेगवेगळ्या मोठमोठ्या क्लबमध्ये जातो, पण तिथं जे पण नवीन मुलांना किंवा अट्रॅक्शन वाटेल अशीच ग्लॅमरवाले इव्हेंट्स तिथं असतात, म्हणजे खेळ चालतात, स्पोर्ट्स चालतात, याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मी म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मी सांगत असतो, म्हणजे त्याला असं म्हणता येईल आपल्याला प्रशासकीय किंवा राजकीय किंवा याचं पाठबळ त्याला मिळालेलं आहे. मी बराच वेळ त्याच्या संदर्भामध्ये मी ज्या पदावर काम करतो त्या पदाचा फायदा आहे. कधी कधी मी बोलत असतो की या खेळाकडं आपण प्रामुख्यानं पाहिलं पाहिजे. देशाची मान, देशाचा स्वाभिमान जर कुणी टिकवला असेल ऑलिम्पिकमध्ये तर तो कुस्ती खेळांनी शिकवलेला आहे. मग तुम्ही तर आमदार आहात, मी बऱ्याच वेळा त्याचा प्रयत्न करतो. काय असतं संघटनात्मक सुद्धा त्याला ही झाली पाहिजे. संघटना, प्रशासन, राजकीय सगळ्यांनी मिळून त्याच्यावर काम. मग दादा गेल्या वेळेला जे दिल्लीमध्ये ह्याच्यात कुस्तीगीरांचं प्रकरण झालं, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष निवडणूक, त्रास, राजीनामा नाट्य, तुम्हाला काय वाटतं सगळं बघून? काय चाललंय कुस्तीकडे बघण्याचं प्रकरण? म्हणजे हे मी तुम्हाला काय आमदार म्हणून नाही विचारत आहे, कुस्तीपटू म्हणून विचारतो. मला एक कुस्तीपटू म्हणून जर विचारलं ना तर त्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळं मला थोडासा म्हणजे अशा गोष्टी घडल्यामुळेच त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे कुस्ती क्षेत्राबद्दल किंवा कुस्तीच्या या क्षेत्रामध्ये असं काही घडलं की आपोआप त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि याचा विचार संघटनेने पण केला पाहिजे, कुस्तीगीरांनी केला पाहिजे, राजकीय लोकांनी केला पाहिजे, प्रशासनाने केला पाहिजे. आता या गोष्टी घडल्यामुळं कुस्ती बदनाम झाली. पण एक प्रश्न विचारू, तुम्हाला जर सगळी सूत्रं दिली हातात तर एक कुठला निर्णय तुम्ही घ्याल कुस्तीच्या पुढाकारासाठी? मी महाराष्ट्रातले खेळाडू तयार करेल ऑलिम्पिकमध्ये मेडल आणण्यासाठी. मी नेहमी इतका प्रयत्न करत असतो. माझ्याकडं या महाराष्ट्रातला कुठल्याही पैलवानाला कशी मदत लागली त्याच्या भविष्यासाठी कशासाठी तर मी 100% करतो. तुमच्याकडं ना, तुमचं जेव्हा मी प्रोफाईल बघत होतो, दादांची मुलाखत घ्यायची, तर मला आणखी एक खेळ समोर आला, तो बैलगाडा शर्यती. आणि म्हणजे लार्जर दॅन लाईफच होतं सगळं. तुमच्याकडे सिनेमा असं म्हणतो ना की बाहुबली म्हणजे लार्जर दॅन लाईफ, तसं तुम्ही बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर आणून दिलं. जी बक्षिसं ठेवली तुम्ही ती काय असं सर्वसामान्य काय कोणी ठेवत नाही. तुम्हाला त्याच्यात घुसावं आणि ते आपण हातात घ्यावं असं का वाटलं? एकदम मी तुम्हाला सांगितलं ना, मी नेहमी परंपरेला धरून चालणारा माणूस. कुस्ती, कबड्डी, बैलगाडा, गाव जत्रा, डोली जिम या सगळ्यांमध्ये मलखांब असेल किंवा या सगळ्या हे पारंपरिक झालेले आहे, आपले खेळ आहेत किंवा आपल्या परंपरा आहेत. आता जर बैलगाड्या स्पर्धा, या बैलगाड्या स्पर्धेला शेतकऱ्यांची किंवा ग्रामस्थांची एक वेगळी अशी आवड आहे, त्यांची आवड आहे, त्यांची एक अटॅचमेंट आहे. आणि तो पण रांगडा खेळ आहे. ती कुणाचं काम नाही. ते ॲक्च्युअली तसं पाहिलं तर आहे ना, त्या स्पर्धेतले तयारीत असलेले बैल पकडणं किंवा ते झोपणं हे कुणाचं काम नाही. त्याला ताकदवर आणि रांगडाच माणूस पाहिजे. त्यात परत त्याला असं म्हणून चालणार नुसतं रांगडाच. मी तुम्हाला मग अशी सांगितलं, पैलवान हा सुद्धा इन्स्ट्रुमेंट नसले तर त्याच्या डोक्यामध्ये युक्ती असते, म्हणजे तो हुशारच असतो. तसं कबड्डी खेळताना सुद्धा, तसं शेती करताना सुद्धा, तसं बैलगाडाला जे लोक बैल झुपतात, जे बैल सांभाळतात, त्यांना सुद्धा ते बैल सांभाळण्यासाठी त्यांना तेवढं तंत्र किंवा तेवढी युक्ती असावी लागते. आता साहजिक आहे, एखादा म्हणतो तो रांगडा खेळ आहे, तो बुद्धिवंताचा खेळ आहे. मग माझा प्रश्न राहतो बुद्धिवंतांना, तुम्ही बुद्धिवंत आहात तो बैल झोपून दाखवा. तो जो बुद्धिवंत आहात तर तो बैल झोपून दाखवा, कारण तुमच्याकडे बुद्धी आहे. मग आमच्याकडे हे जे पारंपरिक जे मी तुम्हाला सांगितलं, कुस्ती, कबड्डी, बैलगाडा, डोली, याच्यामध्ये सुद्धा ही बुद्धी आहे.
कुठं पकडावं, कसं पकडावं, झुपताना कसा झुपावा, त्याला कसा आणावा, त्याला कसं काय सोडावा, त्याला कसं काय पकडावा, हे सगळं युक्तीच आहे ना, बुद्धीच आहे. तर असं त्या बैलगाड्यामध्ये सुद्धा मला विशेष असं आवड आहे. त्यामुळे मी तिथं त्याच्यात जॉईन झालो आणि मग त्याला ग्लॅमर मिळावं. जसं आपण पाहतो परदेशामध्ये बुल फाईट वगैरे ते असतात, त्याला काय पब्लिक म्हणजे तिथं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सोडा तुम्ही, जर आपण साऊथला जर गेलो आपण, जलीकट्टू हा त्यांचा बंद केला, म्हणजे त्याच्यावर बॅन आला, त्याला बंद केला. तर अक्षरशः त्या तामिळनाडू आणि त्या आजूबाजूच्या परिसरातल्या राज्यातली लोक म्हणजे सिनेमामध्ये काम करणारे मोठे कलावंत म्हणजे कमल हसन सारखे कलावंत, मोठमोठे बिझनेसमॅन, मोठमोठे लोक जे उद्योजक असतील, डॉक्टर्स, सगळ्यांनी स्ट्राईक केला ते चालू करण्यासाठी. आणि महाराष्ट्रात ज्यावेळेस बंद पडले तर त्यावेळेस तो फक्त शेतकऱ्यांचा किंवा ग्रामीण संस्कृती म्हणून पाहिलं गेलं त्याच्याकडं. माझा असं प्रश्न होता, मला असं वाटत होतं की ही स्पर्धा चालू करण्यासाठी याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे काय सहभाग नाही होता, त्याला ग्लॅमर नाही, त्या स्पर्धेला ग्लॅमर नाही, म्हणजे त्याला एक उंची पाहिजे. मग ती उंची येण्यासाठी काय करावं, तर मग बक्षिसं चांगली ठेवावी. मग ती बक्षिसं चांगली ठेवली तर त्याची मार्केटिंग चांगली करावी, मग ते व्हॅल्यू वाढते. तसं त्यामुळं ते मी करण्याच्या दृष्टीनं मग ती बक्षीस. तुम्ही आता सिनेमाचा उल्लेख केला, सिनेमा कलाकारांचा उल्लेख केला, तुम्ही सिनेमा बघता? हा बघतो. कुठला आवडता सिनेमा कुठला आहे तुमचा? असं काय आवड आपल्याला, आवडता नट कुठला आहे, ऍक्टर कुठला आवडतं? असं पण काय ऍक्टर वगैरे, ऍक्ट्रेस कुठली आवडते? ऍक्टर ऍक्ट्रेस तसं नाही, पण एखादा पिक्चर खेळावर असेल, खेळाडूंवर, जसं जो जिता वही सिकंदर. अरे वा. म्हणजे तो तर आम्ही तालमीत होतो त्यावेळेस तर आम्ही इतक्या वेळा पाहिला की असं वाटायचं की तो पिक्चरच संपवला आहे. आणि रोज आम्ही पिक्चरला जायचो, ती शर्यत जिंकल्यानंतर आम्ही सगळे तालमीतले पहिला उठून टाळ्या वाजवायचो. का पिक्चर होताच तसा तो, असं आमचं ते होतं की त्याच्यामध्ये एखाद्या जो मोटिवेट करणार, ज्याच्यामुळं माणूस त्याला हे मिळेल, प्रेरणा मिळेल, असे पिक्चर पाहिले ना की जरा थोडंसं हे वाटतं. आणि विशेष काय आवड म्हणजे अशाच रोमॅन्टिक पाहिजे, कॉमेडी पाहिजे किंवा थ्रिलिंग पाहिजे किंवा हे पाहिजे असं काय नव्हतं आपलं. पण हरकत नाही की असं रोमॅन्टिक सिनेमा आवडू शकतो एखाद्याला. नाही तसं रोमॅन्टिक आपल्याला म्हणजे रोमॅन्टिक पिक्चर, मी फॅमिली अटॅचमेंट असलेले पिक्चर, हम आपके कौन, त्या असे पिक्चर सुद्धा, कौटुंबिक पिक्चर सुद्धा पाहिजे. अलीकडे जगात बघता सिनेमा तुम्ही? वेळ मिळतो आता कुठं वेळ बघा, आता पिक्चर बघायला वेळ. गाणी बिणी ऐकतं? मला असं गाण्याचे शौकीन आहे तुम्ही असं? हा, गाणी ऐकतो, जुनी गाणी ऐकतो. पहिला ते एक ट्रान्झिस्टर असायचं बारकाई केवढा हे यायचं, फौजी बायू की फरमाईश. नंतर ते छायागीत, चित्रहार एक असायचं. तर ते आम्ही तालमीमध्ये ते लावून झोपायचो आणि त्याच्यामुळे ती जुने गाण्याची जास्त आवड. पण तुम्हाला माहिती आहे का, आता आपण बोलण्यात बघा, तुम्हाला सिनेमाच्या गाण्याच्या ह्या आठवणी तालमीच्याच का वायातल्या आहेत? राजकारणात उतरल्यानंतर वेळ मिळाला नाही वाटतं तुम्हाला गाणी? नाही, मी आज पण गाणे ऐकतो की, गाडीत बसल्यावर ऐकतो, घरात बसल्यावर ऐकतो. सलील कुलकर्णीचे फॅन आहे असं मला कळलं. कुठली फॅन नाही, मला त्यांच्या ती शब्दरचना आवडती, गाणी आवडतात तुम्हाला. त्यांची गाणी फार आहे, म्हणजे ते प्रत्येक त्यांचा अल्बम मी ऐकत असतो, चांगले. अरे वा. त्याच्या म्हणजे प्रवासात असलो की ऐकतो. कुठलं गाणं आवडतं तुम्हाला? चला दोस्तोर आयुष्यावर बोलू काय. गाणं पण कुठलं? जरा चुकीचे जरा बरोबर. वा. पण गाणी ऐकता तुम्ही? हा, ऐकतो. शेवटच्या टप्प्याकडे आपण आता आलोय. या सगळ्या प्रवासामध्ये मी मुद्दाम तुम्हाला या आमदाराच्या टर्म्स विचारलं नाही, कारण ते सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या काळामध्ये जेव्हा आपण मागं वळून बघतो ना, तेव्हा तुम्हाला तुमचा मागचा रोड कसा दिसतो एक, आणि या सगळ्या प्रवासात काही घटना घडून गेलेल्या असतात की ज्या आपल्या हातात नसतात. अशा वेळेला एक घटनेबद्दल खंत असते की हे नको व्हायला पाहिजे होतं, की उगीच माझ्याबद्दल घडलं, खरं तर व्हायला काही कारण नव्हतं, असं वाटतं का? साहजिक वाटतं, काही गोष्टी मागं पाहिल्यानंतरही वाटतं की आपण माझ्या बाबतीत हे घडायला नव्हतं पाहिजे, त्या घडतात असं मानतात. आणि ते घडल्यानंतर मला माझ्या वडिलांचे एक शब्द आठवतात. वडिलांनी मला माझ्या आई असताना असंच एकदा, मी फार थोडासा नर्वस होतो
जी घटना मला असं वाटलं होतं की माझ्या बाबतीत घडावी नाही. कुठली होती ती? असंच थोडंसं टेन्शन कुठल्या मला छोट्याच्या छोट्या गोष्टी सुद्धा असं वाटतं की त्या घडल्या नाही पाहिजेत, कारण मी त्याचं हे होत नाही त्या, आणि विनाकारण घडल्या की फार टेन्शन त्रास होतो. त्यावेळेस ते आई म्हणजे वडिलांचं एक वाक्य आहे ते असंच हे झालं होतं. तर आई म्हटली आपण कुठंतरी पाहू, ते असं जुन्या स्टाईलमध्ये यांना दाखवू त्यांना दाखवू. मग ते सगळं ऐकत असताना वडील म्हटले, हे बघ, जर उद्या एखादा मी तुला म्हटला तुझ्या आयुष्यात राजयोग नाही किंवा तुला हे टाळायचं असेल तर हे कर, समजा असं काय काहीतरी करून बघ, काहीतरी करून बघ, तर माझा त्याच्यावर विश्वास नाही म्हणले. मला कधी वाटत नव्हते म्हणलं तू आमदार होशील, नगरसेवक होशील, असं मला कधीच वाटलं नाही. आणि मी कधी कुणाला विचारायला पण गेलो नाही की माझ्या मुलाच्या माझ्या आयुष्यात राजयोग आहे का, अमोघ आहे का. तू प्रामाणिक काम करत राहा म्हणले, तुला त्याचं 100% हे मिळणार. फक्त रोज एक लक्षात ठेव, सकाळी निघालाच ना घरा तर तुझ्याकडनं कुणाचं वाईट झालं नाही पाहिजे, चुकून सुद्धा नाही पाहिजे. तुझं बरोबरच्यांचं तर पण तू वाईट करायचं नाही, आणि तुझ्या विरोधात आहेत त्यांचं पण वाईट करायचं नाही. तुला परमेश्वर सगळं देईल म्हणले, सगळं देईल म्हणले, पण जर त्या स्वार्थासाठी तू जर तसं वागलास तर मग तुला ह्या अशा घटनांचा त्रास होणार. आता शेवटचा प्रश्न विचारतो, आपण थांबूया. ही जी मुलाखत आहे ही कुठल्या पक्षाची नाही किंवा राजकारणाची नाही, तुम्हाला लक्षात आलं असेलच. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो, आपण थांबूया. दादा, तुम्ही कार्यकर्ते म्हणून आलात आणि या पोझिशनला आलात. आज प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वप्न असते की मला नेता व्हावं असं वाटतंय, माझ्याकडे हे कौशल्य आहे. पण कार्यकर्ता सतरंजा उचलण्यापुरताच राहतो असंही बोललं जातं की कार्यकर्ता खालच्या खाली काम करत राहतो आणि राजकीय नेते वरच्यावर काम करत राहतात. तुम्ही आज अशा कार्यकर्त्यांना काय सांगाल? मग ते कुठल्याही पक्षाचे असू देत, त्या पलीकडे जाऊन आजच्या कार्यकर्त्याला जर खरंच वर यायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर काय केलं पाहिजे त्यानं हळूहळू, की मग त्याच्यासमोर ती वाट ओपन होत जाते? कार्यकर्त्यांना काय सांगाल? एवढा मोठा अनुभव तर नाही माझा, पण जो अनुभव मला आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये प्रवासामध्ये आला तो, त्याच्यामधनं मी एवढं मात्र मी शिकलो की राजकारणातला हा प्रवास म्हणजे एक व्यसन आहे. कुठलंही तुम्ही एखादं आवड म्हणून करणं आणि व्यसन म्हणून करणं, ज्यावेळेस तुम्ही एखादं म्हणजे मनोरंजन म्हणून करता किंवा तात्पुरतं करता ते मनोरंजन, आणि व्यसन म्हणून करता म्हणजे ते कायमस्वरूपी तेच करता. मग तसं हे राजकारण आपण काय डोळ्यासमोर ठेवून करायचं? व्यसन लागलं त्याचं तर आपण ते व्यसन पूर्ण करण्यासाठी काही करू शकतो. एखाद्याला मारू पण शकतो, एखादी चुकीची घटना पण करू शकतो, गोष्ट पण करू शकतो, बरोबर. पण जर ते आपण प्रामाणिकपणे फक्त आपल्या डोळ्यासमोर उद्देश ठेवला की याच्यातनं मला लोकांची सेवा करायची, हे डोळ्यासमोर ठेवलं तर प्रवास लवकर तुम्हाला पुढे नेऊ शकतो. आता जे लोक हा विचार करून चालतात की मला ह्याच्यासाठी काही पण करायचं, ते लोक जास्त काळ टिकणार नाही या राजकारणात, समाजात. तर जे पण लोक या राजकारणात काम करणार आहेत, नवीन पिढीतले लोक, त्यांनी डोळ्यासमोर एक ठेवलं पाहिजे की आपल्या कामामुळं आपल्या घरच्यांचं नाव घरच्यांचं मान शर्मेने खाली गेलं नाही पाहिजे. आपल्या कामामुळं समाजात कुणाचं नुकसान झालं नाही पाहिजे, आणि आपल्या कामामुळं जर कुणाला अडचण निर्माण होत असेल तर आपण थांबलं पाहिजे. पण ते पूर्ण करण्यासाठी पुढे गेला की त्याच्यातून दुष्परिणाम होतो, आणि ते चटया उचलणं किंवा खुर्च्या उचलणं हे आता तशी मानसिकता नाही राहिली. आता बघा, तुम्हाला सांगतो, पहिलं काही राजकारण पारंपरिक होतं, म्हणजे काही लोकांना राजकारणात यशस्वी होण्याकरता स्वतःचं योगदान काहीच नव्हतं, पण वडिलांचं आजोबांच्या त्या ह्याच्यावर ते पुढे येत होते. आता काय झाले, मतदार हुशार झाले, मतदार आता रिझल्ट ओरिएंटेड झाले, रिझल्ट पाहिजे त्यांना, त्यांना काम पाहिजे.
आता तू कुठल्या कुटुंबातला आहे, तुझी इतिहास काय आहे राजकारणाचा, तू इतिहासात म्हणजे तुझी पार्श्वभूमी काय आहे, तुझ्या परिवाराचा इतिहास काय आहे राजकारणाचा, हे नाही पाहत. तो आता काम दाखव. तू काम दाखव. म्हणजे आमच्याकडे जुनी म्हण होती, बाप दाखवून श्राद्ध घाल. बरोबर. तसं तू काम दाखव आणि लोकांपुढे ये. तुझा प्रामाणिकपणा दाखव, तुझं विजन दाखव आणि लोकांपुढे ये. तर कार्यकर्त्यांना माझं हेच म्हणणं, सहकाऱ्यांना, राजकारणात माझे जे सहकारी आहेत ते येणार आहेत नाही, त्या सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही यामध्ये येताना आता हा विचार करू नका की समोरचा या कुटुंबाशी रिलेटेड या कुटुंबाला ही परंपरा आहे राजकारणाची, असं नाही. तर लोक जे प्रामाणिक काम करतात त्यांच्या प्रश्नाला समोर हात घालतात त्यांना स्वीकार. वा दादा, मला खूप छान वाटलं तुम्ही माझ्याशी बोललात आणि तुम्हालाही बरं वाटलं. मला फार बरं वाटलं. थोडा वेगळा पण हे जातं तर हे छान आहे. रुद्राक्ष कोणी दिलं, कुठलं आहे हे? भीमाशंकरला जात असतो मी सोमवारचा. वा आणि मस्त आहे. पण मला खूप बरं वाटलं की त्यानिमित्तानं वेगळा विषय झाला. मला फार बरं वाटलं. आणि याच्यात हा प्रश्न मला नेहमी हे असतो की काय प्रश्न विचारणार समोरचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर मी चुकीचं दिलं तर थोडंसं टेन्शन राहतं त्या प्रश्नाचं. आणि जे प्रश्न मला अपेक्षित नसतात तेच प्रश्न येतात समोर. पण या तुमच्या चर्चेमध्ये मला काय आठवणी झाल्या. वा. आणि जे म्हणजे मी आजपर्यंत मागं गेलो, जर विचार केला, फ्लायबॅकमध्ये गेलो आणि पाहिलं तर मला आज या पदावर आल्यावर इथं बसल्यानंतर मला बरं वाटतं की मी माझ्या हातून कोणाचं मी वाईट केलं नाही. वा. तुम्ही महेशदादा आवर्जून मित्रमंडळमध्ये आलात आणि वेळ दिलात, मला खूप बरं वाटलं. ही मुलाखत कशी वाटली मला जरूर सांगा, फार महत्त्वाची आहे. कारण मुद्दाम राजकीय पटल सोडून अराजकीय मुलाखत घेण्याचा हा प्रयत्न होता आणि मला खात्री आहे की क्षणभर का होईना आमदार पद विसरून महेशदादा माझ्याशी बोलले हे मला जाणवलं आणि त्यांनाही जाणवलं असेलच. तर आवर्जून कमेंट करा, सोशल मीडियावर सांगा, मी सोशल मीडियावर आहे. मुलाखत कशी वाटली सांगा, महेशदादांनाही कळवा आणि पाहत रहा मित्रमणे, भले ते घडो. थांबतो इथं. थँक्यू. नमस्कार.